तर गावाल्यानो, आज आपण बनवत आलो नवलकोलची भाजी किंवा अलकोलची भाजी। ही भाजी अतिशय झटपट बनते आणि चवी पण एकदम भारी लागता। जास्त काय सामान लागणार नाही या भाजीक। अलकोलची भाजी, जरासे मसाले आणि खोबरा, बास झाला। चला तर बघूया ही भाजी कशी करायची। आणि त्याच्या आधी माझं YouTube चॅनल खमंग मराठी सबस्क्राइब करा। तर अशी ही कोवळी कोवळी भाजी घेऊन यायची आणि त्याची पानं बाजूक करायची आणि अलकोल बाजूक करायची। आता मी व्हिडिओत जसे दाखवले तशी याची साला बाजूक काढायची, तुकडे करायचे आणि बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे। आणि हे तुकडे तुमका हवे तर बारीक किसून पण घेऊ शकतात, पण किसली की अशी चिपचिपीत होतली, त्याच्यापेक्षा असे तुकडे करून घ्या। आणि त्याच्यानंतर त्याची जी पानं असतात त्यातली कोवळी कोवळी पानं काढायची, कीड लागलेली फाटलेली घ्यायची नाही आणि कोवळी कोवळी घ्यायची आणि अशी चिरून घ्यायची। तर आता आपलं अलकोल चिरून झालो। या भाजी काही पिळूक बिळूक लागणार नाही। तर आता चिरलेली भाजी बाजूक ठेवायची आणि ही चण्याची डाळ उकळून घ्यायची, म्हणजे ही भाजीत घालताना ना मऊसर होऊन राहतली। ही जराशी उकळायची आणि झाकून ठेवायची, म्हणजे काय होता भाजीत घातली की पटकन शिजतली। आता गॅसवर एक कढई ठेवायची आणि त्याच्यात तेल गरम करायचं। त्याच्यात घालायची बारीक चिरलेली लसूण आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि ती परतायची आणि घालायचो बारीक चिरलेलो कांदो मस्तपैकी परतून घ्यायचो। कांदो जरासो भाजलो की त्याच्यात घालायचो टोमॅटो बारीक चिरलेलो आणि टोमॅटो पण छानपैकी परतून घ्यायचो। आता आपण याच्यात घालतो मसाले। तर पहिला घालायचा लाल तिखट, मग घालायचा भाजक्या तिखट आणि मग घालायची हळद आणि छानपैकी परतून घ्यायचा। काही जण हिरव्या मिरचीची भाजी करतात, मी करते मसाल्याची। आता मसाले छान परतून झाले की त्याच्यात घालायचो चिरलेलो नवलकोल, अलकोल तुम्ही काय म्हणतात ता म्हणा। अलकोल बरोबर ह्या मसाल्यात परतून आलटून पालटून परतायचो आणि मग घालायची आपण जी मगाशी झाकून डाळ ठेवलेली ती। ही बघा कशी मऊ होऊन राहिली ना, पटकन तुटता, म्हणजे ती भाजी बरोबर पटकन शिजतली, नाही तर कच्ची राहतली ना म्हणून। आणि आता मस्तपैकी परतून घ्या। आता ह्याच्यात बारीक चिरलेला जो पालो होतो ना अलकोलचो कोवळो तो घालायचो आणि बरोबर ह्याच्यात फिरवून घ्यायचो, सगळा एकदम छानपैकी मिक्स करून घ्यायचा। आता ही भाजी छान परतून झाली की त्याच्यात घालायचा चवीपुरता मीठ। आणि आता तुम्ही म्हणत असतालात की ह्यो शिजतलो कसो, कारण ह्यो तो करकरीत असता ना, तर ह्याच्यात घालायचा मगाशीचा आपण डाळीचा पाणी ठेवलेला ना ता जरासा घालायचा आणि मस्तपैकी परतून घ्यायचो आणि वर एक झाकण ठेवून ना एक 2-3 मिनिटं वाफ काढायची, म्हणजे वाफ काढून शिजवायचो ह्याका। आणि एकदा चेक करायचं झाकण काढून हे शिजलो की नाही, आणि परत एकदा मस्त ढवळून घ्यायचा। ढवळून झाला की ह्याच्यात घालायचो एक बारीकसो गुळाचो खडो, म्हणजे काय होता चव बॅलन्स होता, जरा अडूकपणा असलो तरी जाता। आता अलकोल अजूनही शिजत नाही, त्यामुळे काय करायचं परत एकदा झाकण ठेवायचं आणि थोडीशी वाफ काढायची। आता बघा, आता या अलकोल आपलं शिजलो। आता काय करायचं मस्तपैकी ओला खोबरा घालायचा, वरून जराशी कोथिंबीर घालायची आणि बरी परतायची भाजी, अशी चर आवाज येईपर्यंत परतायची। नाही तर काय होतं या खोबरा कच्चाच राहतला। आता ही मस्त भाजी आपली तयार झालेली आहे। वरून घाला बारीक चिरलेली कोथिंबीर आणि गॅस बंद करा। तर अशा प्रकारे आपली अतिशय चविष्ट खमंग अशी नवलकोलची भाजी तयार असा। गरमागरम भाकरी, भात, चपाती कशाबरोबर एकदम भारी लागते आणि मुलांच्या टिफिनमध्ये देव तर एक नंबर। रेसिपी आवडली असाल तर सगळ्यांनी लाईक करा, शेअर करा आणि माझं YouTube चॅनल खमंग मराठी सबस्क्राइब पण करा। धन्यवाद।